तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी सराव प्रश्नपत्रिका. हा आपला संच ए आणि भाग 6 आहे. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. मी खूप अभ्यास करून हे प्रश्न काढलेले आहेत. मी स्वतः एक CDPO एक अधिकारी आहे, त्याच्यामुळेच मला माहिती आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हा पोषण या अभियानावर विषयावर आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, अंडरवेट म्हणजे काय? ऑप्शन ए आहे वयानुसार कमी वजन, ऑप्शन बी आहे उंचीनुसार कमी उंची, ऑप्शन सी आहे वयानुसार जास्त उंची आणि ऑप्शन डी आहे उंचीनुसार कमी उंची. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, वयानुसार कमी वजन म्हणजेच की अंडरवेट. हा पोषण अंतर्गत अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यावर तुम्हाला हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार. प्रश्न क्रमांक 2 आहे, पोषण अभियानात व गर्भवती महिलांच्या पोषणाकडे लक्ष देण्याचे प्रमुख कारण काय आहे? ऑप्शन ए आहे माता व बालकांचे आरोग्य सुधारणे, ऑप्शन बी आहे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी, ऑप्शन सी आहे रोजगार वाढवण्यासाठी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी. तर पोषण अभियान व गर्भवती महिलांच्या पोषणाकडे शासन काय एवढं लक्ष देत आहे, तर त्यांचा जो मुख्य उद्देश, मुख्य हेतू जो आहे तो माता व बालकांचे आरोग्य सुधारणे हे गरजेचं आहे. कारण की माता व बाल मृत्यू दर हे अतिशय वाढलेले होते, त्याच्यामुळे शासनाने पोषणाकडे एक विशिष्ट भर आणि लक्ष देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, बालकांच्या सुरुवातीच्या विकासासाठी कोणता कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो? ऑप्शन ए आहे पहिले 100 दिवस, ऑप्शन बी आहे पहिले 1000 दिवस, ऑप्शन सी आहे पहिले 500 दिवस आणि ऑप्शन डी आहे पहिले 200 दिवस. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, पहिले 1000 दिवस. आता तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही म्हणाल की पहिले 1000 दिवस कसे? तर जेव्हा बालक आईच्या जे पोटात जेव्हा जन्मतं तेव्हापासनं हे दिवस धरलेले जातात, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, रक्तक्षयाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? असं नका समजू की तुम्हाला इंग्लिश वर्ड येणं गरजेचं नाही आहे. कधी कधी अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेला विचारले जातात. तर ऑप्शन ए आहे ॲनिमिया, ऑप्शन बी आहे ओबेसिटी, ऑप्शन सी आहे डायबिटीस आणि ऑप्शन डी आहे मलेरिया. तर रक्तक्षयाला जे इंग्लिशमध्ये म्हणतात ते ऑप्शन नंबर ए इथे आपलं बरोबर आहे, ॲनिमिया. कारण की ॲनिमिया ह्यालाच मराठीमधनं रक्तक्षय असे म्हणतात. आणि ॲनिमिया हा आत्ताच्या काळातील महिलांसाठी फार गंभीर आजार बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अंगणवाडी केंद्रातील नोंदी तपासण्याची जबाबदारी कोणाची असते? ऑप्शन ए आहे CDPO, ऑप्शन बी आहे अंगणवाडी सेविका, ऑप्शन सी आहे मुख्य सेविका, ऑप्शन डी आहे ग्रामसेवक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, मुख्य सेविका. तर जेवढे काही अंगणवाडी केंद्र असतात तर त्याची जी नोंदणी तपासण्याची म्हणजे मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण करण्याची जी मुख्य जबाबदारी असते ती इथे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, मुख्य सेविकेची ती जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता कुपोषणाचा प्रमुख भाग आहे? ऑप्शन ए आहे खुंटलेली वाढ, ऑप्शन बी आहे कमी वजन, ऑप्शन सी आहे कृष्णता, ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर लक्षात ठेवा, खालीलपैकी जे सगळेच कुपोषणाचे प्रकार आहेत त्याच्यामुळे इथे ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, वरील सर्व. आता खुंटलेली वाढ यालाच इंग्लिशमध्ये स्टंटिंग म्हणतात, कमी वजन म्हणजे अंडरवेट आणि कृष्णता म्हणजेच की वास्टिंग. तुम्हाला याचे इंग्लिशचे अर्थसुद्धा येणं गरजेचं आहे. हे 3 प्रमुख मुख्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, अंगणवाडी सेविकांचा पोषण अभियानातील प्रमुख सहभाग कोणता? ऑप्शन ए आहे पोलीस प्रशासन, ऑप्शन बी आहे केवळ प्रशासकीय, ऑप्शन सी आहे महसूल संकलन आणि ऑप्शन डी आहे पोषण व बालविकास सेवा पोहोचवणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, पोषण व बालविकास सेवा पोहोचवणे. हे अंगणवाडी सेविका पोषण अभियानातील प्रमुख सहभाग असतो अंगणवाडी सेविकेंचा. लक्षात ठेवा, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारचे सोपे प्रश्न येणार आहे. सरळ सेवेअंतर्गत ही भरती होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे, गर्भवती व स्तनदा मातांची माहिती ठेवणे कोणाची जबाबदारी असते? ऑप्शन ए आहे मदतनीस, ऑप्शन बी आहे मुख्य सेविका, ऑप्शन सी आहे सेविका आणि ऑप्शन डी आहे शाळा कर्मचारी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मुख्य सेविका. स्तनदा व गर्भवती महिलांची जी माहिती ठेवण्याची जबाबदारी आहे ती मुख्य सेविकेअंतर्गत असते. कारण की मुख्य सेविका ही लिंकिंग असते जे की सेविका, अंगणवाडी सेविका आणि CDPOमध्ये, आणि CDPO हे एक प्रशासकीय अधिकारी असते, त्यांच्यामुळे यांना हे वरती डाटा ट्रान्सफर करावा लागतो.
पुढील काही महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यासाठी. आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, पोषण अभियानामध्ये पोषणचा संकल्पनेचा मुख्य संबंध कशाशी आहे? पोषण या संकल्पनेचा थोडी ब्रेंडिंग मिस्टेक झालेली आहे. तर ऑप्शन ए आहे परिवहन, ऑप्शन बी आहे निवारा, ऑप्शन सी आहे पोषण आणि ऑप्शन डी आहे शिक्षण. तर हा अतिशय महत्त्वाचा आणि खूप सोपा असा प्रश्न आहे. तर पोषण या संकल्पनेचा मुख्य संबंध हा ऑब्व्हियसली पोषणाशीच असणार आहे. हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की माझे जे डेली मी तुम्हाला व्हिडिओज टाकत आहे 10 प्रश्नांचे, हे तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 मुख्य सेविका पर्यवेक्षिका या भरतीसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि तुमचा तांत्रिक सिलेबस माझे हे व्हिडिओ बघूनच कंप्लीट होईल 50 ते 60%. त्याच्यामुळे सांगते, हे व्हिडिओ महिलांसाठी अत्यंत खास आहे. मी स्पेसिफिक महिलांसाठी सिरीज चालू केलेली आहे. ज्या महिलांना घरकाम करून काही कारणास्तव पूर्ण वेळ देता येत नाही अभ्यासाला, त्यांच्यासाठी मी अपेक्षा करते तुम्हाला हे प्रश्न फार म्हणजे नाही का महत्त्वाचे ठरणार असेल तुमच्या एक्झामसाठी. आणि लक्षात ठेवा, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, ट्रस्ट मी. आता शेवटचा जो प्रश्न आहे आजचा तो बघूयात. तर प्रश्न क्रमांक 10 आहे, अंगणवाडी मुख्य सेविका कोणाकोणाशी समन्वय साधते? ऑप्शन ए आहे फक्त सेविका, ऑप्शन बी आहे फक्त पर्यवेक्षिका, ऑप्शन सी आहे यापैकी नाही आणि ऑप्शन डी आहे आरोग्य विभाग, ANM, आशा, ग्रामपंचायत इत्यादी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, आरोग्य विभाग, ANM, आशा, ग्रामपंचायत इत्यादी. आता तुम्हाला वाटत असेल की अंगणवाडी मुख्य सेविका कोणाशी समन्वय साधते? तर इथं ऑप्शन नंबर डी आहे, कारण की आरोग्य विभागाअंतर्गत त्यांना लसीकरणासाठी समन्वय साधावा लागतो. ANM म्हणजे अँटीनेंटल मेडिकल केअर जी असते नर्स त्यांच्यासाठी, आशा स्वयंसेविका असतात आणि ग्रामपंचायत इत्यादी. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे फार महत्त्वाचे आहे. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लवकरात लवकर त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि मी ऑलरेडीही खूप असे व्हिडिओज टाकलेले आहेत ज्यांचे की तुमचा तांत्रिक जो सिलेबस आहे तो लवकरात लवकर कवर होईल. ते व्हिडिओ बघून एकदा जाऊन चॅनलला व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल तर मला कमेंटमध्ये तेही कळवा. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.